शेतकरी मित्रांनो, अशा पद्धतीनं या ठिकाणी आपण टोकन करत असतो। रेगाट्याच्या एका साईडनं या ठिकाणी टोकन करायचे असते, ज्या ठिकाणी आपली काळीची जमीन आहे। कारण ऐन मरोमत जर टोकन केली तर मोठा पाऊस झाल्यानंतर त्या ठिकाणी बियाणं दबण्याची थापटण्याची शक्यता असते। त्यामुळे आपण दरवर्षी अशा पद्धतीनं साईडनं टोकन करतो आणि 100% यशस्वी। पाऊस कितीही पडला तरी आपली 100% उगवण होते। आणि येते वेळेस दुसऱ्या साईडने याच साईडने घ्यायचं आहे, म्हणजे आपलं अंतर हे ॲक्युरेट या ठिकाणी 4 फूट राहतं। 3 फूट असलं तरी याच पद्धतीने आपण लागवड करायची आहे। नवीन असाल तर निश्चितच सबस्क्राईब करा। तणनाशक मारल्यानंतर आपण या ठिकाणी व्हिडिओ दाखवणारच आहोत। शेतकरी मित्रांनो, 2026ची कापूस लागवड या ठिकाणी आपण चालू केलेली आहे। बघू शकता अशा पद्धतीनं टोकन यंत्रानं या ठिकाणी आपण लागवड करत आहोत। तर शेतकरी मित्रांनो, टोकन यंत्रानं लागवड करायचं हे आपलं 4थं वर्ष आहे आणि या वर्षी देखील आपण योग्य पद्धतीनं या ठिकाणी लागवड करत आहोत। यावर्षी आपण या ठिकाणी 4 बाय 1.25 फुटावर लागवड करत आहोत आणि दुसरा प्लॉट आपण 3 बाय 1 वर या ठिकाणी घेतलेलं आहे। तर शेतकरी मित्रांनो, हे वर्ष अल्निनोचं वर्ष असल्यामुळं या ठिकाणी आपल्याला कापसाचं उत्पादन हे बऱ्यापैकी होत असतं आणि त्यामुळं कोरडवाहू क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात कापसाची यावर्षीही लागवड होत आहे। आणि त्याचबरोबर अशा पद्धतीनं टोकन यंत्रानं लागवड करायची असेल तर आपल्याला बऱ्याचशा गोष्टी माहीत असणं आवश्यक आहे। याच्यामध्ये आपल्याला खोल बियाणं पडू नये यासाठी आपण हायटरचा वापर केलेला आहे, म्हणजेच त्या ठिकाणी 1 ते 1.5 इंच बियाणं आपलं खोल जावं। जास्त खोल गेलं 2 ते 3 इंच जर त्या ठिकाणी उगवण क्षमतेला या ठिकाणी परिणाम होत असतो आणि चांगला पाऊस पडल्यानंतरच ते बियाणं हे उगवत असतं। तर शेतकरी मित्रांनो, महिला मजुराच्या सहाय्यानं आपण ज्या पद्धतीनं लागवड करतो, ज्या खोलीवर लागवड करतो त्याच पद्धतीनं आपली या टोकन यंत्राद्वारे लागवड होत असते आणि दरवर्षी आपण याच्यामध्ये अतिशय चांगल्या प्रकारे लागवड करून सर्व 100% उगवण क्षमता ही आपली होत असते। आता पाठीमागं आपण या ठिकाणी स्प्रिंकलर लावणार आहोत आणि कोरड्यामध्ये जर आपण लागवड केली तर त्या ठिकाणी आपण पाऊस पडेपर्यंत आपल्याला बघायची आवश्यकता नाही आणि पाऊस पडल्यानंतर आपण त्यामध्ये तणनाशकाचा वापर करू शकतो। तर शेतकरी मित्रांनो, त्या ठिकाणी 2 टेक्निकल असलेलं हिटविंड मॅक्स आपण त्या ठिकाणी वापरू शकतो किंवा आपल्याला वेगवेगळे सेपरेट कंटेन असलेले 2 औषध आपण त्यामध्ये देखील घेऊ शकतो। गवतवर्गीय तणासाठी व रुंद पानाच्या तणासाठी आपल्याला वेगवेगळी कंटेन असलेलं 2 टेक्निकल असलेलं या ठिकाणी सेपरेट तणनाशक आपण वापरू शकतो। यामध्ये आपण या ठिकाणी बूस्टरचं हेक व किफॉफ ही 2 तणनाशकं वापरणार आहोत। तर शेतकरी मित्रांनो, काही शेतकरी हिटविंड मॅक्सचा देखील वापर करत असतात, त्यामुळे या ठिकाणी आपण तणनाशक फवारणी केल्यानंतर कशा पद्धतीनं रिझल्ट लागतो हे देखील बघणार आहोत। त्यामुळे नवीन असाल तर निश्चितच चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।